आज आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात भाविकांची गर्दी उसळली आहे। जणू वैष्णवांचा मेळा तिथं भरलाय। वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाच्या तालावर वारकरी तल्लीन झाले। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं अलंकापुरी दुमदुमली। तसंच टाळ मृदुंगाच्या गजरात दिंड्या पालख्या पंढरपुरात आल्या। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमला असून भक्तीचा महासागर उसळलाय। आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्तानं पंढरी दुमदुमून गेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर त्याला जे पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवले माझा जीवे गोड तिनं अक्षराचा रस अमृतदय असं पिके पुढे ही जी अनुभूती आहे ती प्रत्येक वारकऱ्याला पाहायला मिळते आणि हेच सागरे तुझे रूप पाहण्यासाठी प्रत्येक वारकरी तासन तास विशेषतः दर्शन रांगेमध्ये देखील या ठिकाणी उपस्थित असतो आणि एकदा का रूप पाहिलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती सुख देखील पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरकासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। मागच्या जवळपास महिनाभरापासून ऊन वारा पाऊस कशाचीच तमा न बाळगता वारकरी विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होत वारीमध्ये सहभागी झाले आणि यावेळी आषाढीच्या दिवशी विठुरायाला पाहताच वारकऱ्यांचा सारा क्षीण नाहीसा झाला। यावेळी वारकऱ्यांचे एकादशीच्या दिवशीचे नियम आणि साधना काय असतात याबाबत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। दादा काय सांगाल, काय आषाढी वारीचा निमित्त नेम असतो? समचरण सरोजम सांद्रनीलांबुदागम जगन्निहितपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। भगवान पांडुरंग परमात्म्याचे सर्वांगे कोटी कोटी प्रणाम। महाराष्ट्रामध्ये असं एक सर्वोत्तम क्षेत्र आणि तीर्थ आहे ज्याचं नाव श्री क्षेत्र पंढरपूर आहे। सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि शास्त्राने हा भाव निवडला असं पंढरपूरचं महत्त्व आहे। पंढरीची वारी भक्त जीवनामध्ये दोन प्रकार आहेत, परमात्म्याच्या वृत्तीचा संयोग आणि वियोग हा एक प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे संयोगच, वियोग नाही। याची आपल्याला दोन उदाहरणं महान संतांचे पाहायला मिळतात। प्रेममूर्ती नामदेव महाराज भगवंताला मागतात, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाशी हेची मज घडो जन्मजन्मांतरी मागणे श्री हरी नाही। त्यांचेच उत्तरावतार जगद्गुरु तुकोबारा आहे। हे काय होईन भिकारी पंढरीचा वारकरी, भगवंताच्या जवळ येणं, पुन्हा संसारात आहे त्या ठिकाणी जन्म देणं, तिथे जाणं, तिथलं आपलं कर्तव्य पार पाडणं, पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनाला येणं। या दर्शनाला येण्या जाण्यामध्ये भगवंताचं प्रेम वाढावं, परमात्म्याची कृपा व्हावी, हा सगळ्यात अशा प्रकारचा महत्त्वाचा हेतू आहे। आणि त्या हेतूकरता वारकरी संप्रदायाची वारी भगवान शंकरांच्यापासून चालू आहे। पुंडलिक मुनी यांच्या काळात त्याला एक वेगळं स्वरूप अशा प्रकारचं मूर्त रूप दिलं गेलं आणि पुंडलिकाने जेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभं केलं तेव्हा पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिकाला मला माग रे। तेव्हा पुंडलिक असं म्हणतात, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून। देवा या तुमच्या वारीला येणारे कसे का असत ना, पण त्यांना तुम्ही या प्रपंचाच्या समुद्रातून बाहेर काढा। म्हणून पंढरीची वारकरी ही अधिकारी मोक्षाचे। विशेषतः पंढरीमध्ये येत असताना हेच भावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी, अशा पद्धतीचा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भाव आहे आणि प्रत्येक वारकरी आज पांडुरंगाच्या भजन कीर्तनामध्ये दंग झालेला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असं म्हणत वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरी गर्दी केली। चंद्रभागेपासून नामदेव पायरीपर्यंत भाविकांची रेघ लागली आणि यावेळी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी लाखो वारकरी हे दाखल झाले। हे दृश्य पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि
चंद्रभागेचा तीर या ठिकाणची आहेत. लाखोंच्या संख्येनं वारकरी, साधारण 20 लाख भर वारकरी असतील अशी शक्यता आहे. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेमध्ये स्नान आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन किंवा मग नामदेव पायरीपर्यंत जी काही भाविकांची रीघ लागली आहे त्याची ही दृश्य. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी लाखो वारकरी आलेत. आणि आज आषाढी वारीच्या निमित्तानं, आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या. चंद्रभागेच्या तीरावरती स्नानासाठी वैष्णवांचा मेळा जमलाय. या चंद्रभागेत स्नान केल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक वाळवंटातनं वाट काढत महाद्वाराच्या समोरच्या घाटावरनं जातात. आणि विठ्ठलाचं आज दर्शन झालं नाही तरी किमान कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी वारकरी समाधान मानतात. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. आज आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा एक मोठा उत्साहाचा दिवस. देहू ते पंढरपूर ज्या उत्साहाने चालत आलेले वारकरी आज आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करतात. स्नान केल्यानंतर चंद्रभागेमधून वाळवंट तुळवत महाद्वाराकडे जातात. आपण पाहू शकतो की चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरती आज तुफान गर्दी आहे. लोकांमध्ये एक जल्लोष आहे, वातावरण आनंदाचं आहे. वारकरी ज्या उत्साहाने पहिल्या दिवसापासून निघाला होता त्याच दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह आहे. म्हणजे जवळजवळ वाळवंटामध्ये पाय ठेवायची जागा नाही, एवढी मोठी गर्दी. आपण आता सध्या उभे आहोत महाद्वाराच्या समोरच्या घाटावरती. महाद्वाराच्या घाटावरती जाताना लोकांची संख्या दिसते की पंढरपूरला आल्यानंतर दिंडीतील लोक पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करतील, नामदेवाचं पुंडलिकाच्या पायरीचं दर्शन घेऊन नंतर महाद्वाराकडे कूच केली जाते. महाद्वाराकडे जाताना पांडुरंगाच्या कळसाकडे वर हात करून पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं. कदाचित पांडुरंगाला ते दर्शन होईल की नाही, पण कळसाचं दर्शन मात्र नक्की होईल. असा आज वारकऱ्यांमध्ये फार मोठा दिवस, आनंदाचा दिवस आहे. प्रवीण शेट्टीचा, मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.